ब्रह्म मुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी असलेली एक महत्त्वाची आणि पवित्र वेळ मानली जाते. या वेळेत सर्व साधू जे आहेत किंवा ऋषीमुनी जे आहेत ते या वेळेत उठून मेडिटेशन करतात, साधना करतात किंवा जप करतात. तर तुम्हाला ही आध्यात्मिक प्रगती हवी असेल, मनाला शांतता हवी असेल, तर तुम्ही या काळात लवकर उठून मेडिटेशन करू शकता, योगासने करू शकता, प्राणायाम करू शकतात. ब्रह्ममुहूर्त हा सूर्योदयाच्या पूर्वी 1 तास 36 मिनिटे इतका असतो. जर समजा 6 वाजता सूर्योदय होत असेल, तर 4:24 ब्रह्ममुहूर्त सुरू होतो. ते 6 वाजेपर्यंत त्याचा कालावधी असतो. ब्रह्म म्हणजे ज्ञान किंवा परमात्मा आणि मुहूर्त म्हणजे वेळ. तर ईश्वरीय ज्ञान प्राप्त करण्यासाठीची महत्त्वाची वेळ असं या वेळेला म्हटलं गेलं आहे. काळात संपूर्ण जग शांत असतं, त्यामुळे बाहेरील अडथळा येण्यास म्हणजे प्रतिबंध होतो आणि आपलं मन यामुळे एकाग्र होतं. यामुळे सेरोटोनिन नावाचं संप्रेरक किंवा हार्मोन आपल्या शरीरामध्ये स्त्रवतं आणि त्यामुळे आपल्याला दिवसभर शांत वाटतं. तसेच पहाटेच्या वेळी ओझोन वायूचं प्रमाण हवेमध्ये जास्त असतं. या ओझोन वायूमुळे आपल्याला आपली जी रक्ताभिसरण संस्था आहे त्याचं कार्य व्यवस्थित चालतं आणि हा वायू फुफ्फुसांसाठी सुद्धा चांगला असतो. जर तुम्हाला हे टिप्स आवडले असतील तर रेकी मास्टर मोनाली या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.